नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 24 वर्षांचा अभिषेक इंजिनिअरिंग झालं आणि कोल्हापूरहून पुण्याला जॉबच्या शोधात आला होता. घरची तशी चांगली श्रीमंती, भरपूर शोभीन जुमला, शेतीवाडी, गाड्या, मोठं घर. पण अभिषेकला त्याचं स्वतःचं विश्व निर्माण करायचं होतं. त्यामुळे त्या इस्टेटीत त्याला फारसा रस नव्हता. पुण्याला आल्यावर बराच कचता खाल्ल्यानंतर अखेर जॉब लागला. अगदी म्हणावा तसा नाही, पण सुरुवात करायला काहीतरी मिळालं होतं. एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथेच राहत होता. अभिषेक तसा पाटील घराण्यातला आणि त्यात श्रीमंत कुळ, त्यामुळे राहण्यात तो रुबाब आणि रांगडेपणा होताच. अंगावर भारी भारी ब्रँडेडचे कपडे, उंचपुरा दिखणा, चिप्पाड दांड शरीर यष्टी, गोरा पांढरंग, महाराजांसारखी दाढी आणि त्यावर पिळदार मिशा. मर्द असावा तर असा. अगदी या वाक्यात तंतोतंत बसणारा अभिषेक म्हणजेच अभिषेक राजे पाटील. स्वभावानेही तितकाच तापट आणि शीघ्रक्रोपी. त्याची तत्व त्याला भयंकर प्यारी, त्यामुळे त्याविरुद्ध जर काही होत असेल तर मग विषयच संपला. पण तितक्याच जीवाला जीव देणारा आणि प्रचंड प्रेमळ, अगदी नारळासारखा, वरून कडक आणि आत मऊ गोड खोबरं. जॉब सुरू झाला होता. हळूहळू ओळखीही होऊ लागल्या होत्या. शिकण्याची आवड आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे की काय, ऑफिसमध्ये तो तसा शांत आणि नम्रच वागत होता. आता 4 ते 5 दिवस होऊन गेले होते, त्यामुळे बऱ्यापैकी त्याचे मित्र झाले होते. गप्पा गोष्टी, मस्करीही सुरू झाली होती. अभिषेक आपलं काम करत डेस्कवर बसला होता. राजेशाही थाट असल्यामुळे बऱ्याच वेळा तो खुर्चीवर रेळून एक पाय बाहेर फरसून बसत असे. आजही तसाच बसला होता. तेवढ्यात नंदिनी आली. उशीर झाल्यामुळे ती आधीच घाईत होती. पटपट चालण्याच्या नादात तिने खाली पाहिलंच नाही आणि अभिषेकच्या पायात अडकून खाली कोसळली. अभिषेक पटकन उठला आणि तिला उठायला मदत करू लागला. डोंट टच मी, यू इडियट. सॉरी, मुद्दाम नाही केलं. ही काय बसण्याची पद्धत आहे? हो मॅडम, सॉरी बोललो ना, खरंच मुद्दाम नाही केलं. ऑफिस आहे, तुमचं घर नाही. शिस्त पाळा जरा, म्हणजे त्रास नाही होणार तुम्हाला पण आणि दुसऱ्यांना पण. तुम्ही तुमचं बघा. मला शिकवण्याची काही गरज नाही. स्वतःला बघून चालायला नको आणि मला शिकवते. तुला नंतर बघते. यू जस्ट वेट. असं म्हणून नंदिनी तिथून निघून गेली. जा जा, मला शिकवते. झालं, पहिलीच भेट यशी. अभिषेकचा स्वभाव तसा काहीच तापट, पण नंदिनी तीही तशीच. जर तिच्या कोणी वाटेला गेलं तर असंच बरी सोडणार होती. दिसायला अत्यंत सुंदर, गोरीपान, बोलके डोळे, नाजूक ओठ, सुंदर चेहरा, मॉडर्न राहणारी, तोकडे पण तिला शोभतील असे कपडे, खांद्यावर सळसळणारे कुर्रे कुर्रे केस, ऑफिसमधली सगळ्यात बोल्ड अँड ब्युटिफुल म्हणून फेमस असणारी नंदिनी. अरे काय झालं रे? काय नाही रे. कोण होती ती? कोण येडपट? अरे नंदिनी आहे ती. कशाला उगाच गेला तिच्याशी नाडायला? अरे चुकून झालं, सॉरी. बोलतोय तरी तोंडाचा पट्टा सुरूच. मला शिकवतेय. तू बघितलं नाही का तिला नीट? ऑफिसमधली एकदम भारी पोरगी. मग काय करू, तिचं ऐकून घेऊ? आपल्याला नाही जमत असलं. बरं बाबा, जाऊ दे, चल सोड. येतोस का दम मारायला? थोडा शांत होशी. मी नाही पीत सिगरेट, तू जा. आणि परत विचारू नको मला. अभिषेकचा पारा चांगलाच चढला होता. इकडे नंदिनी सुद्धा भडकली होती. डेस्कवर पोहोचताच बॅग आदळली आणि चेअरवर बसली. ओ हॅलो. काय झालं मॅडम? एवढी का चिडली आहेस? अगं कोण तो स्टुपिड आला आहे? ऑफिसमध्ये एवढी जोरात पडले मी त्याच्यामुळे. लागलं का तुला? लागलं नाही ग फारसं, पण सगळ्यांसमोर असं म्हणून डोकं फिरलंय माझं. त्याला दाखवतेच आता. तू कुणाबद्दल बोलतेय? अभिषेक तर नाही. माहीत नाही कोण होता. अगं अभिषेक असेल तर जाऊ दे ग. कसला हँडसम आहे तो. यू नो मी व्हेरी वेल. त्याला अद्दल घडवल्याशिवाय मी तर शांत बसणारच नाही. तो दिवस दोघांचाही तसाच गेला. ऑफिसमधून बाहेर पडताना दोघे एकमेकांसमोर आले. दोघांचेही डोळे आग होते, पण बाकी सगळे सोबत असल्यामुळे दोघांनाही नाईलाजाने शांत राहावं लागलं. नंदिनीच्या डोक्यात त्याला कसा धडवता शिकायता येईल हेच चक्र सुरू होतं आणि फायनली तिला काहीतरी सुचले. आता तिला चांगलीच उत्सुकता लागली होती. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली. तिच्या डेस्कवर जाताना तिने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि तशीच पुढे निघून गेली. आता ती वाट पाहत होती ती लंच ब्रेकची.
लंच ब्रेक झाला आणि ती सगळ्यात आधी कॅफेटेरियामध्ये गेली आणि टेबलजवळ न थांबता स्मोकिंग झोनमध्ये थांबली. तेवढ्यात अभिषेक आणि त्याचे मित्र तिला येताना दिसले. ती थोडी सावध झाली. साधारण तो कुठे बसेल याचा अंदाज घेतला आणि त्याच्या मागे जाऊ लागली. त्याने बसण्यासाठी चेअर मागे ओढली आणि खाली बसणार तेवढ्यात नंदिनीने पायाने ती चेअर बाजूला सरकवली आणि अभिषेक खाली पडला. तुझ्या तर आता, असं म्हणत अभिषेक उठला. अरे अरे सॉरी हा, ते काय झालं, चुकून माझा पाय अडकला तुझ्या चेअरमध्ये. अभिषेक आता भयंकर चिडला होता. तो तिच्या अंगावर धावून जाऊ लागला, पण मित्रांनी अडवलं. जास्त शहाणी समजते का स्वतःला? का, काय झालं? वाईट वाटतंय? राग येतोय? हेच माझ्या बाबतीत केलं होतंस ना? ते तर चुकून जाऊ दे. तुझ्याशी काही बोलतोय मी, आणि असं मी पण तुझ्यासारख्या मोरीच्या नादाला नाही लागत. हे व्हॉट डू यू मीन माझ्यासारख्या? हा? तिच्या बोलण्याला न जुमावता अभिषेक तिथून निघून गेला. बघ, तुला म्हणाले होते ना जाऊ दे म्हणून. पडला तो आत्तो, पण अपमान तुझा झाला. ओ जस्ट शट अप, असं म्हणत नंदिनी देखील तर आपल्या डेस्कवर जाऊन बसली. नंदिनी स्वतःवरच चिडली होती. असं पहिल्यांदाच आलं होतं. तिच्या मनासारखं होऊनही तिला आनंद होत नव्हता. ती त्याच विचारांमध्ये गुरफटत होती. असे 34 दिवस गेले. दोघेही एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते. एक दिवस ऑफिसच्या जनरल मॅनेजरने सगळ्यांना मीटिंग रूममध्ये बोलवले. कंपनीने खूप मोठी डील फायनल केली होती, ज्यामुळे कंपनीला खूप फायदा होणार होता आणि त्या निमित्ताने एक ग्रँड पार्टी ऑर्गनाईज करणार होती. हीच गोष्ट सांगण्यासाठी सगळ्यांना बोलावलं होतं. पार्टी मिळणार म्हणजे जेवण, ड्रिंक, धमाल, डान्स, म्हणून सगळीच मंडळी खुश दिसत होती. पण अभिषेक आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर तितकासा आनंद दिसत नव्हता. अगं काय झालंय तुला? तू अजून त्या गोष्टीचा विचार करतेय का? सोड ना, एवढं काय मांडायला लावून घेते? त्याने तुला पाडलं आणि तू त्याला झाली फिट टंपात. पूजा, हे तुझ्या बाबतीत झालं असतं मग कळलं असतं तुला. ही इन्सल्ट मी, आणि तू नाही केलंस का त्याचा इन्सल्ट? एनिवेज, मला फक्त हे माहीत आहे की परवा आपली पार्टी आहे आणि त्यासाठी तू मस्त तयारी करणार आहेस आणि ॲज युज्युअल हॉट दिसणार आहेस. नंदिनी थोडा वेळ विचार करत बसली. खरं यार, मी का उगाच त्या स्टुपिडमुळे माझा मूड खराब करतेय? बघच तू, अशी दिसणार आहे ना पार्टीत. आजच जाते शॉपिंगला. असं म्हणत नंदिनीने स्वतःची समजूत काढली आणि पार्टीच्या तयारीला लागली. नंदिनी तशी चांगल्या घरातली असल्यामुळे पैशांची काही कमी नव्हती. शिवाय ती स्वतःही कमवत असल्यामुळे खर्च करण्यावर काहीच बंधन नव्हतं. आणि पार्टीचा दिवस उगवला. सगळेजण डायरेक्टली हॉटेलवर पोहोचणार होते. पार्टीसाठी हॉटेलचा एक स्पेसिफिक एरिया देण्यात आला होता. तिथे जेवणाची आणि बसण्याची सोय केलेली होती. डान्स फ्लोअर दुसऱ्या बाजूला होतं. एक एक करून सगळेच येऊ लागले होते. अभिषेक आणि त्याचा ग्रुपही आला होता, पण नंदिनी अजून दिसत नव्हती. तिच्या न येण्याचा तसा अभिषेकला फारसा फरक पडत नव्हता, पण तरीही त्याची नजर तिला शोधत होती. आणि काही वेळातच ती आली आणि अभिषेकचीच काय, सगळ्यांचीच बोलती बंद झाली. काही जण नाव वाचून बघत होते, तर काही एका जागीच सुन्न होऊन बघत होते. हाय हिल्स, ब्लॅक अँड गोल्डन कलरचा शॉर्ट वन पीस, एरवी कर्ली असणारे केस आज अगदी स्ट्रेट सिल्की केले होते. नाकात नोजरिंग, हातात ब्रेसलेट, हलकासा पण बोल्ड मेकअप, डार्क लिपस्टिक, लायनर, काजळ, या सगळ्यामुळे तिचं आधीच सुंदर असलेलं रूप काही वेगळंच करून आलं होतं. त्यात तिचा बोल्ड आणि बिनधास्त ॲटिट्यूड, मग काय विचारता. जणू पार्ट्यात सगळ्यांना ठार करण्याच्या विचाराने चालली होती. तिला बघून असंही सगळे अर्धमेले झाले होते. काही वेळात भानावर येऊन पुन्हा आपल्याला पार्टी एन्जॉय करू लागली. अभिषेकही तिच्याकडे पाहतच राहिला, पण क्षणार्धात त्याला झालेला प्रकार आठवला आणि त्याने त्याची नजर फिरवली. आता सगळ्यांनी डान्स फ्लोअरवर जाण्याचा आग्रह धरला. सिनियर मंडळी काही तयार नव्हती. चांगलंच आहे असं म्हणून कोणी जास्त फोर्सही केला नाही. अभिषेक आला खरा, पण असं नाचणं वगैरे त्याला आवडत नव्हतं आणि त्याला आग्रह करण्याची कोणाची हिंमतही नव्हती. नंदिनी मात्र भलतीच मूडमध्ये होती. कदाचित तिला हे दाखवायचं होते की मला झालेल्या गोष्टीमुळे काही फरक पडलेला नाही. सगळे नाचण्यात मग्न होते. तुम्ही हो बंधू सखा तुम्ही गाणं सुरू होतं आणि त्यावर थिरकणार नंदिनी त्याला स्वप्नातल्या अप्सरेप्रमाणे भासत होती. कितीही ठरवलं तरी त्याच्या मनावरचा ताबा सुटत होता.
त्याचे डोळे त्याच्या आज्ञेच्या बाहेर होते. झालेल्या गोष्टींची झलक सतत समोर येत असतानाही अभिषेक त्याला जुमानत नव्हता. हे अभिषेक, कम ऑन यार, ये ना. मला नाही येत रे डान्स, प्लीज. तो नाही नाही म्हणत मागे सरकत होता. नंदिनी हे सगळं पाहत होती. अहो सर, जाऊ द्या, असतात काही रसिक माणसं. नंदिनीचं बोलणं ऐकून तो तिथून थोडा लांब झाला. तेव्हा त्याच्या कानावर काहीसं आले. तिथे बसलेली काही मुलं नंदिनीकडे अत्यंत वाईट नजरेने पाहत होती. अश्लील कॉमेंट पाठ करत होती. नंदिनीच्या दिशेने जाऊ लागले आणि नंदिनी त्या मुलांमध्ये काहीतरी बोलणं सुरू होतं. अभिषेक लांबून पाहत होता, पण गाण्याच्या आवाजामुळे त्याला काही ऐकू येत नव्हतं. त्यांच्या हावभावांवरनं ते तिला डान्ससाठी विचारत आहेत असं वाटत होतं. आणि नंदिनी सुद्धा त्याला तयार झाली होती. पण अभिषेकच्या मनात मात्र संशयाची पाल चुकचुकत होती. तो नंदिनीजवळ गेला आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण नंदिनी त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. त्याला कळालं होतं की ती त्याचं काही ऐकणार नाही, म्हणून त्याने त्याच्या ग्रुपमधल्या एकाला बाजूला घेतलं आणि त्याला नंदिनीला समजावायला सांगितलं. तो नंदिनीजवळ जाणार, पण नंदिनी तिथे नव्हती आणि ती मुलं सुद्धा. अभिषेक आता चांगल्याच काळजीत पडला होता. त्याने तिला शोधायला सुरुवात केली. आसपास कुठेच दिसत नव्हती. अगदी वॉशरूममध्येही पाहिलं, पण ती नव्हती. तिला शोधत शोधत तो पार्किंगमध्ये गेला. काहीतरी कुजबुजण्याचा आवाज येत होता. अभिषेक त्या दिशेने पुढे जाऊ लागला. एका गाडीच्या मागे ती मुलं नंदिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होती. अभिषेक हे पाहताच त्यांच्यावर धावून गेला. सिक्युरिटीला आवाज देऊ लागला आणि त्यांना मारू लागला. सिक्युरिटीला येताना पाहून ते पुरते घाबरून गेले आणि तिथून पळ काढू लागले. तरी त्यातला एक अभिषेकच्या हातून सुटू शकला नाही. त्याने त्याला चांगलाच चोप दिला, पण तरीही त्यातून तो सुटून पळून गेला. नंदिनी कसलाही विचार न करता अभिषेकला बिलगली, पण अभिषेकने तिला सोडवत बाजूला केलं आणि नंदिनीला जोरात मुस्कटात दिली आणि तिला घेऊन वर निघून गेला. नंदिनी ही काही न बोलता त्याच्यासोबत निघाली. जेवण केलं आणि अभिषेक काही न बोलता घरी निघून गेला. नंदिनी झालेल्या प्रकारातून अजूनही बाहेर आली नव्हती. त्यात अभिषेकही तिच्यावर रागावला होता. आज माहीत नाही का, पण त्याचं रागावणं तिला पोखरत होतं. त्याचं न बोलणं तिला खटकत होतं. असंही त्याच्यामध्ये कधी संवाद झालाच नव्हता, पण तरीही तिला असं का वाटत होतं हे खरं तिलाही कळालं नव्हतं. अभिषेक दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आला. तो सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होता. त्याला नंदिनीचं कालचं वागणं अजिबात पटलं नव्हतं. नंदिनी ऑफिसमध्ये आली. तिने अभिषेककडे पाहिलं. पण अभिषेकने तिच्याकडे न लक्ष देता उठून वॉशरूममध्ये गेला. नंदिनी आता अजूनच तुटू लागली होती. ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली, पण कुठेच लक्ष लागत नव्हतं. अभिषेकचंही काही तसंच झालं होतं. नंदिनी थोडंसं बरं वाटावं म्हणून कॅफेटेरियामध्ये गेली. तिथे अभिषेक आधीच बसलेला दिसला. हीच संधी होती त्याच्याशी निवांत बोलण्याची, म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन बसली. ती जवळ येताच अभिषेक उठला. अभिषेक, प्लीज माझं एकदा ऐकून घे, प्लीज. नंदिनीच्या तोंडून रिक्वेस्ट म्हणजे अशक्यच होतं, पण तरीही ती एवढ्या कळवळीने सांगतेय म्हणून तो थांबला. माझाच मूर्खपणा होता, हा मला माहीत आहे. मी त्या मुलांना एंटरटेन करत होते म्हणूनच असं झालं. तू सांगत होता पण मी ऐकलं नाही. पण जर तू आला नसता तर माझं काय? नंदिनीचं हे बोलणं ऐकून अभिषेक चेअरवर बसला. हे बघ, मला कळतंय तुला आता काय वाटतंय आणि तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. पण आपलं आपापल्या कळायला हवं कुठे कसं वागायचं. इथून पुढे काळजी घे. दरवेळी मी नसेल ना, असं म्हणून तो उठू लागला. अभिषेक मागे वळला तर थोडा विचार करू लागला, पण कुठेतरी त्यालाही हेच हवं होतं. त्यानेही हात पुढे केला आणि दोघांमध्ये मैत्रीचं नातं सुरू झालं आणि हळूहळू खुलू लागलं. आता दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. मग एकत्र लंच करणं, ऑफिसमध्ये फ्री टाईममध्ये गप्पा, मोबाईलवर बोलणं होऊ लागलं होतं. अभिषेकही नंदिनीसोबत खूप खुश असायचा. नंदिनीला एक दिवस ऑफिसच्या कामासाठी जायचं होतं, त्यामुळे ती ऑफिसच्या गाडीमध्ये निघाली. अरे काका, काय म्हणताय? दिसले नाहीत बरेच दिवस. हो मॅडम, मुलगी आजारी होती खूप, त्यात पैशांची तारांबळ खूप जास्त झाली बघा. सुट्टीवर होतो. बापरे, आता कशी आहे तिची तब्येत? आहे आता बरी.
अभिषेक सर नसते तर कदाचित नसती वाचली. त्यांनी पैशांची मदत केली म्हणून तर झाले, नाहीतर माझ्याकडे तर काहीच उरलं नव्हतं. नंदिनीला हे ऐकून खूप छान वाटलं. अभिषेकची छुपी बाजू एवढी मोलाची आहे हे कळल्यावर तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर भलताच बळावला होता. त्याने एक मित्र म्हणून तर तिच्या मनात घर केलंच होतं, पण एक माणूस म्हणून त्याचे स्थान खूप उंचावलं होतं. आता नंदिनीच्या मनात अभिषेकबद्दल फक्त मैत्री राहिली नव्हती. अभिषेकलाही नंदिनीची संगत हवीहवीशी वाटू लागली होती. दोघांच्याही मनात प्रेमाची पाखरं भिरभिर करू लागली होती, पण व्यक्त होण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. ऑफिसमधल्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना याबद्दल थोडाफार जाणवत होतं, त्यामुळे त्यांना चिडवणं सुरू असायचं. अभिषेक, साल्या तू कधीपासून घाबरायला लागला रे? किती दिवस असंच मनात ठेवणार आहेस? आता तरी बोल. काय करू यार, ठरवतो बोलायचो, पण ती समोर आली की काय होतं काय माहीत. बाबा हिम्मत कर आणि बोल, नाही तर काही खरं नाही. दुसरं कोणीतरी पत्ता कट करायचं. अभिषेकने आता ठरवलं होतं की चांगली वेळ बघून नंदिनीला प्रपोज करायचं, पण अंदाज हा त्याच्यासारखाच असायला हवा. शाही. त्याने नंदिनीला डिनरसाठी एका हॉटेलमध्ये इन्व्हाइट केलं. हॉटेलमध्ये स्पेशल तयारी आधीच करून ठेवली होती. इकडे नंदिनीसुद्धा पहिल्यांदा डिनरला जायचं म्हणून चांगलीच तयारीत होती. सुंदर बॅकलेस व्हाईट कलरचा लॉंग गाऊन, केसवर बांधलेले हलकासा मेकअप, डार्क लिपस्टिक, हातात छोटंसं क्लच, चेहऱ्यावर कमालीचा कॉन्फिडन्स आणि त्यामुळे तिचं खुललेलं रूप कुठल्याही बॉलिवूड नायिकेलाही मागे टाकावं असंच. अभिषेक तिला रिसीव्ह करण्यासाठी हॉटेलच्या गेटवर येऊन थांबला होता. हॉट रेड कलरचा शर्ट, ब्लॅक जीन्स, कोरलेली दाढी, विदार मिशा, हातात महागाचं घड्याळ, पायात शूज. आहा, लाजवाब. अगदी कुठल्याही मुलीने बघता क्षणी प्रेमात पडावं असं राजबिंड रूप. काही वेळातच नंदिनीची गाडी आली. आपलं गाऊन सांभाळत ती गाडीतून खाली उतरली आणि थेट अभिषेकच्या काळजात शिरली. तिचं ते सौंदर्य पाहून अभिषेक आधीच ठार झाला होता. हाय, हॅलो, काय जाऊयात ना? हो. अभिषेक भानावर येऊन निघाला. हॉटेलच्या मागच्या गार्डनमध्ये अभिषेकने सगळी तयारी करून ठेवली होती. एक सुंदरसा फुलांनी सजवलेला टेबल आणि त्याच्यापर्यंत जाण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची चादर, बाजूला लावलेले सुंदर मंद प्रकाश ओकणारे दिवे, टेबलाच्या बाजूला लाल पांढऱ्या रंगांचे फुगे. नंदिनी हे सगळं पाहून आनंदाच्या धक्क्यात होती. अभिषेक, व्हॉट इज दिस? अरे मी स्वप्नात तर नाही ना? नाही. हो, पण स्वप्न सत्यात नक्कीच उतरवायचं आहे मला. म्हणजे? अभिषेकने तिचा हात हातात घेतला आणि आपल्या गुडघ्यावर बसला. नंदिनी, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? नंदिनीचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले होते. हे ऐकताच अंगावर सरकन काटा आला. ती ज्या गोष्टीची वाट पाहत होती तो हा क्षण. तिने कसलाही विचार न करता तिचा हात त्याच्या छातीवर ठेवला आणि होकारार्थी मान डोलावली. अभिषेक तर जणू 7व्या आसमानमें होता. तो उठला आणि त्याने तिच्यासाठी आणलेली रिंग तिला घातली. तेवढ्यात समोरच्या बाजूला लाईटचा फोकस पडला आणि म्युझिशियन सुरेल इन्स्ट्रुमेंट वाजवू लागले. हा स्वर्गाहून सुंदर नजारा पाहून नंदिनी खूपच भावूक झाली आणि अभिषेकच्या छातीवर डोकं टेकवून अवजड झालेल्या वस्तूंचं ओझं कमी केलं. दोघांनी एकत्र जेवण केलं आणि तिथल्याच एका बेंचवर बराच वेळ बसून राहिले. नंदिनीची कमनीय मान सांभाळणारे अभिषेकचे ते भारदस्त खांदे तिला आधार देण्याचं वचन देत होते. त्याचा तिच्याभोवती बिलगलेला हात आयुष्यभरासाठी तू माझी आहेस हे सांगत होते आणि हातात घेतलेला एक हात नात्याची वीण अशीच घट्ट करत राहील याची कबुली देत होते. हॉटेलमधून बाहेर पडताना त्या गुलाबाच्या चादरीवरून चालणारे ते दोघं कुठल्याही परीकथेतील राजाराणीपेक्षा कमी नव्हते. घरी पोचल्यावर दोघेही त्या सुंदर अविस्मरणीय क्षणांना उजाळा देत होते. पण अभिषेकला अचानकपणे येणाऱ्या वादळाची जाणीव झाली. त्याच्या घरची. पप्पा तयार होतील? त्यांचा मानशान या सगळ्याला कुठे गालबोट तर लागणार नाही? या सगळ्या मिश्र विचारात त्याची रात्र गेली. अभिषेक आणि नंदिनी दोघेही प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेले होते. या सुंदर क्षणांचा आनंद लुटत होते. पण अभिषेकला घरचा प्रश्न भेडसावत होता. त्याला लवकरात लवकर घरी विचारायचं होतं. ऑफिसमध्ये 2 दिवस सुट्टी टाकून तो घरी गेला. शिवाय शनिवार रविवार जोडून आल्यामुळे 4 दिवसांची सुट्टी मिळाली होती. नंदिनीचा निरोप घेऊन तो घरी निघाला. बऱ्याच दिवसांनी घरी जायचं म्हणून आनंद तर होताच,
पण पुढे काय होणार याची भीतीही वाटत होती. काही तासात तो घरी पोचला. अभिषेक, अरे असा काय अचानक? पण बरं झालं आलास. खूप आठवण येत होती तुझी. आई, मला पण खूप आठवण येत होती तुझी ग. म्हणूनच तडक निघून आलो. कशी आहेस तू? बरी आहे. चल आत चल. दोघेही घरात गेले. पप्पा काही कामासाठी बाहेर गेले होते. हीच संधी साधून त्याने आईला सर्व सांगायचे ठरवले. तुझ्यासाठी मस्त चहा टाकते बघ आलं घालून. आई, मला बोलायचं होतं तुझ्याशी. अरे बोल की मग. आई पातेल्यात साखर टाकता टाकता म्हणाली. आई, माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला लग्न करायचं आहे तिच्यासाठी. आईचा हात जागीच स्तब्ध झाला आणि त्यांनी अभिषेककडे मान वळवली. थोडा वेळ त्याच्याकडे एकटक पाहत राहिल्या. अभिषेकची मान आपोआपच खाली गेली. हातातला डबा ठेवून त्यांनी अभिषेकचं शर्ट पकडलं. अरे काय केलंस अभिषेक? तुला माहीत आहे ना पप्पा कसे आहेत? काय या वाटेला गेलास? ठरवून काही केलं नाही ग आई. अरे पण आता कसं सांगायचं त्यांना? ते कधीच तयार नाही होणार. काकांच्या मधुराच्या वेळी काय केलं होतं ते आठवतंय ना? आणि तेवढ्यात गाडीचा आवाज आला. पप्पा आले आणि आई आणि अभिषेक दोघेही घाबरले होते. अरे अभिषेक राजे, तुम्ही आलात? वा वा, बरं केलं बघा. तुमच्यासाठी एक गोड बातमी घेऊन आलोय. गोड बातमी कसली पप्पा? मोहित्यांच्या मुलीशी तुमचं लग्न ठरवून आलोय. काय? काय नाही गोड बातमी? अभिषेक आणि आईने एकमेकांकडे पाहिलं. अहो पण मी मोहित्यांची मुलगी तर अजून शिकतेय ना. एवढ्या लवकर कसं? आईने भीतभीतच विचारलं. तोच पप्पांची कटाक्ष नजर त्याच्यावर पडली आणि आईने मान खाली घातली. शिक्षणाचे काय हो, होतच राहतं. लग्नाचं तसं नसतं काय, बरोबर ना? दोघेही प्रचंड तणावात शांत उभे होते. चला मग आता लागा तयारीला. अभिषेक राजे, ते तुमच्या ऑफिसमध्ये काय सांगायचं ते सांगून टाका. आता महिनाभर काही जायचं नाही तुम्ही. असे म्हणत पप्पा वर आपल्या खोलीत गेले. आई, अगं हे काय? बाप आहे म्हणून काय आमचे सगळे निर्णय तेच घेणार का? अभिषेक, तू चिडू नको, शांत हो आधी. तुला त्यांचा स्वभाव माहीत आहे ना. तुझ्या पुण्याला जाण्यावरून पण किती तांडव केला होता त्यांनी. बास झालं आई आता. मी नाही करणार दुसरं कोणाशी लग्न. मला फक्त आणि फक्त नंदिनीशीच लग्न करायचं आहे. आणि तेवढ्यात पप्पा त्यांचा मोबाईल घेण्यासाठी खाली आले होते. त्यांनी सगळं ऐकलं होतं. पप्पा, एक शब्द बोलायचा नाही. हे धंदे करायला जायचं होतं तर तू मला पुण्याला. पप्पा, माझं प्रेम आहे तिच्यावर. बस, लय झाली नाटकं तुमच्या मायलेकांची. तयारीला लागा लग्नाच्या. तुमचं लग्न होईल ते मोहित्यांच्या पोरीशीच. मी नंदिनीशीच लग्न करणार आहे. वचन दिलं आहे मी तिला. आम्ही पण शब्द दिलाय मोहित्यांच्या. तुमचं लग्न आणि आम्ही बघतोय तिथंच होईल. मी नाही करणार तिच्याशी लग्न. असं मग निघायचं. कसलाच संबंध ठेवायचा नाही माझ्याशी, आईशी आणि या घराशी. अहो असं काही बाई बोलताय? लेक आहे तो आपला. मी सांगते समजावून त्याला. तुम्हाला वाटतंय तसंच होईल. नाही आई, अजिबात नाही. मी हे लग्न करणार नाही. अभिषेक, गप्प बस. काय होईल माहितीये ना? हो, चांगलंच माहितीये. पण आता बस, खूप झालं. मला माफ कर, मी निघतो. आणि अभिषेक बॅग घेऊन निघाला. तेवढ्यात पप्पांनी आवाज दिला. अभिषेक, एक गोष्ट लक्षात ठेवा. या इस्टेटीतली फुटकी कवडी पण मिळायची नाही. इथेच तर चुकता तुम्ही. सगळ्या गोष्टी फक्त पैशात मोजता. मला असंही काही नकोय. आणि हे बोलून तुम्ही तुमची गरिबी दाखवून दिली आहे. तुमच्याकडून काय घ्यायचं? असं बोलून तो निघून गेला, अगदी कायमचा. पुण्यात आल्यावर घडलेला प्रकार त्याने नंदिनीला सांगितला. नंदिनीने या कठीण प्रसंगी त्याची साथ सोडली नाही. तिच्या घरी सगळ्या गोष्टी मान्य होत्या, त्यामुळे इथे तसा काही प्रॉब्लेम नव्हता. अभिषेकने नंदिनीच्या आईबाबांकडे रीतसर मागणी घातली आणि झालेला प्रकार देखील सांगितला. त्यांनी सगळी बाजू समजून घेऊन तयारी दाखवली. अभिषेक आणि नंदिनीला लग्नाचा गाजावाजा करायचा नव्हता, म्हणून रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं ठरवलं. लग्नाचा दिवस उजाडला. अभिषेक आनंद होताच, पण या आनंदात आई बाप्पा सामील नव्हते याची खंत होती. त्याने आईला फोन केला. आई, अभिषेक कसा आहेस बाळा? आणि त्यांचा पान फुटला. लग्न करतोय आई आज. तुझा आशीर्वाद हवा आहे. अभिषेक या आवाज आला होता. आहेच रे कायम. सुखी राहा, आनंदी राहा आणि कायम एकत्र राहा. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
लग्नासाठी नंदिनीच्या बाजूने तिचे आई वडील आणि तिच्या 2 मैत्रिणी तर अभिषेकच्या बाजूने त्याच्या ऑफिसमधले मित्र होते. सह्या झाल्या, दोघेही नवरा बायको झाले. नंदिनीच्या आई वडिलांनी त्यांना शिमला कुलू मनालीचं हनीमून पॅकेज गिफ्ट केलं. अभिषेक घ्यायला तयार नव्हताच, पण त्याच्या आग्रहास्तव त्याला त्याचा स्वीकार करावा लागला. काही दिवसांची सुट्टी टाकून ते दोघेही त्यांचा मधुचंद्र साजरा करण्यासाठी निघाले. मनालीला पोहोचेपर्यंत त्यांना संध्याकाळ झाली होती. हॉटेलमध्ये चेक इन करून ते रूमवर गेले. रूमचा दरवाजा उघडला आणि ते बघतच राहिले. गुलाबांची फुलं, वर टांगलेली बदामाच्या आकाराची कागदी लटकणं, मंद सुंदर मदहोश करणारा सुगंध, बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट, रूमच्या भिंतीभोवती लावलेल्या मेणबत्त्या. आहाहा, हे सुंदर दृश्य पाहून दोघेही प्रचंड खुश झाले. सोबत आलेल्या माणसाला त्यांनी विचारलं, ये सब आपने? जी सर, हनीमून कपल के लिए ये स्पेशल तैयारी की है. मैडम ने फ़ोन करके बताया था सर्व करने के लिए. ठीक है सर, चलता हूँ. अभिषेकने नंदिनीकडे पाहिलं. नंदिनी, हे तू केलंस? येस, ऑफकोर्स. तू मला एवढं छान प्रपोज केलंस, मग मला मागे कसं राहता येईल? तुला सरप्राईज द्यायचं होतं. कसं वाटलं? अभिषेकने अगदी प्रेमाने नंदिनीच्या गालावर हात ठेवला. खूप छान आहे ग, अगदी तुझ्यासारखं. थँक्यू. अरे थँक्यू काय, चल मी फ्रेश होऊन येते. अभिषेक तोपर्यंत हँडबॅग अनपॅक करू लागला. काही वेळात नंदिनी बाहेर आली. धुतलेले ओले कुरळे केस तिच्या गालाला स्पर्श करत होते. काजळ धुवून काढल्यामुळे तिचे निरागस डोळे लख्ख चमकत होते. बिना लिपस्टिकचे तिचे नाजूक गुलाबी ओठ काही न बोलता बरंच काही सांगत होते. अभिषेकची नजर तिच्यावरून हटणं आता शक्य होतं. आजची रात्र काही औरच होती. नेहमीच चांदणं, पण आज मात्र त्याच्या नशेत न्हाऊन निघावं. चकाकणाऱ्या मोत्यांची नक्षी असलेली आभाळाची दुलई अंगावर ओढून आपल्या मामांगिनीच्या बाहूत स्वतःला झोकून द्यावं आणि आजन्म तुझाच आहे हे वचन द्यावं अशी ती रात्र. अभिषेकने नंदिनीला आपल्या कवेत घेतलं आणि त्या सुंदर क्षणांची अनुभूती घेऊ लागला. पुढचे 4-5 दिवस दोघेही फक्त त्या दोघांनी बसवलेल्या दुनियेत होते. ना आई वडील, ना मित्र, ऑफिस, फक्त आणि फक्त ते दोघं. सुंदर निसर्गाच्या सहवासात, हिरव्यागार झाडांच्या कुशीत, पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीचं देखणं रूप डोळ्यात साठवत होते आणि एक आठवण आपल्यासोबत जोडत होते. आणि यामध्ये कधीही मधुचंद्राचे दिवस संपले कळलंच नाही. दोघेही परतीच्या प्रवासाला लागले. आता खऱ्या अर्थाने संसार सुरू होणार होता. नंदिनीच्या आई वडिलांनी त्यांना एक फ्लॅट देऊ केला, पण ते स्वीकारणं अभिषेकच्या तत्वात बसत नव्हतं. त्याला त्याच्या वडिलांच्या आधाराची गरज वाटत नव्हती. मग ते तर सासरे आहेत, त्याला सगळे स्वबळावर करायचं होतं. त्याने भाड्याने घेतलेला फ्लॅट तर होताच, त्याला अजून थोडंफार सजवून त्यांनी संसाराची सुरुवात केली. नंदिनीही कधी कुठली तक्रार केली नाही. उलट संसाराला हातभार लावण्याकरिता तीही काटकसर करायला लागली होती. अभिषेकला हे पाहून आनंद तर होत होताच, पण आपल्याकडून तिच्या कोणत्या इच्छा पूर्ण राहायला नको असंही वाटत होतं. त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता. ऑफिस तर होतंच, पण काही मित्रांच्या ओळखीने घरीही काही करायचा. मित्र, सासू सासरे सगळ्यांनाच त्या दोघांचं फार कौतुक वाटत असे. अभिषेक नंदिनीची खूप काळजी घेत असे. बायको म्हणजे तिनेच घरातली कामं करावीत, जेवण बनवावं या मताचा तो अजिबात नव्हता. घरातील प्रत्येक कामात तो नंदिनीला मदत करत असे. मासिक पाळीच्या 5 दिवस तर अगदी घरातल्या कुठल्याच कामाला तिला हात लावू देत नसे. लग्नाला 6 महिने उलटून गेले होते. आपल्या संसाराचा गाडा दोघेही अगदी आनंदात ओढत होते. काही दिवसातच त्यांना एक गोड बातमी मिळाली. लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार होते. नंदिनी आणि अभिषेक दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या काळात अभिषेक नंदिनीची विशेष काळजी घेऊ लागला होता. तिचं खाणं पिणं, व्यायाम, गर्भसंस्कार याकडे त्याचं कमालीचं लक्ष होतं. नंदिनी देखील स्वतःची व्यवस्थित काळजी घेत होती. 7वा महिना सुरू झाला होता. नंदिनीच्या आईकडे गेली होती. अगदी घरच्या घरी ओटभरणीचा कार्यक्रम केला. वेळोवेळी आईचा आशीर्वाद तर अभिषेक घेतच होता, पण पप्पांच्या कडक स्वभावामुळे आईला येणं काही शक्य नव्हतं. डिलिव्हरीची डेट जवळ येऊ लागली होती. सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून अभिषेक नेहमीच प्रार्थना करत होता आणि ती फाळास आली. त्यांना एक गोड पुत्ररत्न प्राप्त झाले. सगळेच आनंदात होते.
इवलीची ती गोड नाजूक पावलं हात लावताच मूठ घट्ट बंद करणारे ते गोडुले हात. सुख यापेक्षा वेगळं ते काय असतं? अभिषेकच्या आनंदाचा डोह तर ओसंडून वाहत होता. तो बाळ आणि आईची तर आता अजूनच जास्त काळजी घेऊ लागला. शिवाय सासू होतीच, हवं नको ते पाहायला. दोघांनी त्यांचं नाव ठेवलं अभिज्ञ. आता तो 9 महिन्यांचा झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज काही वेगळंच होतं, पण त्याची हालचाल मात्र इतर मुलांप्रमाणे वाटत नव्हती. अजूनही तो रांगत नव्हता, खूप वेळ बसत नव्हता. ही गोष्ट अभिषेक आणि नंदिनीच्या लक्षात आली होती, म्हणून त्यांनी त्वरित डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी काही टेस्ट करून घेतल्या. आता वाट पाहायची होती ती रिपोर्टची. दोघेही खूप घाबरून गेले होते. आपल्या पिल्लाला काही होऊ नये आणि सगळं व्यवस्थित असावं ही काळजी त्यांना भेडसावत होती. हॅलो मिस्टर अभिषेक. हो बोला डॉक्टर. तुमच्या मुलाचे रिपोर्ट्स आले आहेत. तुम्ही मला येऊन भेटा लवकरात लवकर. सगळं ठीक आहे ना डॉक्टर? भेटल्यावर बोलूयात. अभिषेक थोडा अस्वस्थ झाला होता. त्याने नंदिनीला सांगितलं. अभिज्ञला आईकडे ठेवलं आणि दोघेही निघाले. येऊ का डॉक्टर? अभिषेक या. आता मला वेळ होता व्यवस्थित बोलता येईल म्हणून बोलावून घेतलं. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? काळजी करण्यासारखं तर नाही ना? हे बघा मी खोटं बोलणार नाही. खरं तर काळजी करण्यासारखंच आहे, म्हणून मी स्वतः फोन केला तुम्हाला. काय झालं आहे डॉक्टर? अभिज्ञला मेलिगेंट स्पायनल ट्यूमर आहे आणि त्यामुळे त्याच्या पायामध्ये इतर अवयवांप्रमाणे तेवढी ताकद नाही आणि कदाचित जेवढी आहे तीही हळूहळू कमी होऊ लागली. अभिषेकाने नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. त्यांची ती अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. माफ करा, मला माहीत आहे हे पचवणं तुमच्यासाठी खूप अवघड आहे, पण हेच सत्य आहे. औंढा गिळत अभिषेकने विचारले. यावर काही उपाय असेल ना डॉक्टर? हो, ऑपरेशन करून तो ट्यूमर काढणं. पण जरी तो ट्यूमर काढला तरी अभिज्ञ पूर्णपणे बरा होणार नाही, पण त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. म्हणजे जर हे ऑपरेशन नाही केलं तर कदाचित तो कधी चालू शकणार नाही, आणि केलं तर तो पूर्णपणे चालू शकेल ना डॉक्टर? हो, चान्सेस आहेत, पण तुमच्या आमच्यासारखं नक्कीच नाही. नंदिनीचा बांध फुटला होता. तिचं रडणं थांबवणं अशक्यच होतं. आपल्या अश्रूंना आवरत अभिषेकची समजूत काढत होता. मला कळतंय तुमचं दुःख. सांभाळा स्वतःला. या अशा केसेसमध्ये आई वडिलांचं खंबीर असणं खूप महत्त्वाचं आहे. नंदिनी बऱ्याच वेळाने स्वतःला सावरत बोलू लागली. पण हे आमच्या मुलाच्या बाबतीत का डॉक्टर? आम्ही दोघेही फिजिकली अगदी व्यवस्थित आहोत. शिवाय गरोदरपणातही असं काही झालं नाही. मग हे असं का? नंदिनी सावर स्वतःला आली. आणि तुम्हा आम्हा दोघांपैकी अभिषेक असेल तरच बाळाला होतं असं काही नाही. ही तुझ्यासारख्या मातृत्वाची परीक्षा आहे. सगळ्याच आई आपल्या मुलासाठी यांना त्या रूपात त्याग करत असतात, त्यांची काळजी घेत असतात. पण तुमच्यासारख्या माता मुलांसाठी जे करतात त्या त्यागाची आणि प्रेमाची तुलना कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. तुला आणि अभिषेकला स्ट्रॉंग व्हायला हवं आहे. तुमच्या मदतीची खूप गरज आहे तुमच्या बाळाला. इतर मुलांपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे त्याची. नंदिनी आणि अभिषेक नंदिनीच्या घरी गेले. आईला पाहून नंदिनी तिला जाऊन बिलगून धाय मोकलून रडू लागली. तेवढ्यात तिची नजर खाली खेळत असलेल्या अभिज्ञाकडे गेली. तिने त्याला कवटाळलं आणि त्याचे मुके घेऊ लागली. अभिषेक सगळं ठीक आहे ना? नंदिनी. अभिषेकने नंदिनीच्या आईला सगळं सांगितलं. ते ऐकताच त्याचेही डोळे भरून आले. अभिषेक, मी जॉब सोडते. माझं रेजिग्नेशन तयार कर आणि ऑफिसमध्ये दे. नंदिनी स्वतःचे डोळे पुसत म्हणाली. नंदिनी बाळा, अगं मी आहे ना त्याला सांभाळायला. मी करेन सगळं त्याचं. तुम्हाला दोघांनाही जॉबची गरज आहे. त्यात तुम्हाला आमची मदत चालणार नाही. नंदिनीची आई नंदिनीला समजावून सांगत होती. माहिती आहे ग, पण आता अभिला माझी जास्त गरज आहे. पैसे कमवायच्या नादात मी अभिकडे दुर्लक्ष नाही करू शकणार. हो आई, नंदिनी बरोबरच बोलते. मलाही हेच वाटते. आता तिने फक्त अभिज्ञाकडे लक्ष द्यावं. बाकीच्या सर्व गोष्टी मी बघेन. अभिषेक, अहो तुमच्या मनाची घालमेल कळते मला, पण आता आम्हाला आता पैशांची गरज पडेल. कल्पना आहे आई, याची पण मी हा भार सांभाळेल. अभिज्ञाला त्याच्या आईची गरज आहे आणि तुम्ही आहातच की तिची काळजी घ्यायला.
नंदिनीच्या आईला आता अश्रुमान झाले होते. त्या अभिज्ञाला जवळ घेऊन रडू लागल्या. काही वेळात अभिषेक आणि नंदिनी त्यांच्या घरी गेले. आता दोघांचीही खरी परीक्षा सुरू झाली होती. घर संसार पाहून अभिज्ञाचं सगळं करणं नंदिनीसाठी सोपं नव्हतं. प्रचंड लाडात वाढलेली, रागीट, तापट, हवं ते करणारी हट्टी मुलगी, बिनधास्त राहणारी, मनमोकळी जगणारी, एवढी मोठी जबाबदारी पार पाडू शकेल का? अगदी एखादी आवडती लिपस्टिक तुटल्यावर घर डोक्यावर घेणारी मुलाच्या अपंगत्वाचा भार कसा पेलणार होती? पण अभिषेकला पूर्ण विश्वास होता. नंदिनीची कसरत सुरू झाली होती, अगदी पहाटेपासून रात्री 12 पर्यंत. अर्थात अभिषेकची मदतही होतच होती. सकाळचा स्वयंपाक, बाकी काम, मग अभिचं सगळं आवरणं, दिवसभर त्याची काळजी घेणं, पुन्हा रात्रीचा स्वयंपाक, असा तिचा दिनक्रम सुरू होता. पण खरी कसरत अजून सुरूच झाली नव्हती. अभिज्ञ लहान होता, त्यामुळे त्याला उचलणं आणि सगळे करणं सोपं होतं. पण आता अभि हळूहळू मोठा होऊ लागला होता आणि अजूनही त्याला चालता रांगता येत नव्हतं. अभिज्ञ 5 वर्षांचा झाला होता. आता नंदिनी अभिषेकसाठी साऱ्या गोष्टी हळूहळू अवघड होऊ लागल्या होत्या. रात्रीचे 2-2:30 वाजले होते. अभि रडत होता, पण नंदिनी काही उठली नाही. अभिषेकला जाग आली. त्याने अभिला पाहिलं तर त्याने टिश्यू करून बेड ओला करून ठेवला होता, पण तरीही नंदिनी का उठली नाही याचा तो विचार करू लागला. कदाचित कामाच्या दगदगीत गाढ झोप लागली असेल, म्हणून त्याने तिला उठवलं नाही. त्याने अभिचे कपडे बदलले, त्याचा बेडवरची बेडशीट बदलली आणि त्याला झोपवलं, पण तरीही नंदिनी उठली नाही. त्याला थोडी काळजी वाटली. त्याने नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचं डोकं तापाने फणफणलं होतं. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित भोवळ आली असावी. त्याने पटकन डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तपासलं, इंजेक्शन दिलं. डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नाही ना? नाही, पण त्यांच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष नाही का? खूपच अशक्तपणा आलेला आहे, त्यामुळेच भोवळ आली आहे त्यांना औषधांपेक्षा विश्रांतीची खूप गरज आहे. काळजी घ्या, मी निघतो. हो डॉक्टर, थँक्यू एवढ्या रात्री आल्याबद्दल. अभिषेक नंदिनीच्या उशाशी बसून राहिला. खरं तर बऱ्याच दिवसांनी तो हा क्षण अनुभवत होता. अभिकडे लक्ष देत असताना त्यांना एकमेकांसाठी कधी वेळ देताच आला नाही. त्या दिवसभराचा क्षीण थकवा असल्यामुळे अभि झोपल्या कधी एकदा पाठ टेकतो असं होत होतं. या सगळ्यात नंदिनीची होणारी परवड तो पाहत होता. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःशीच पुटपुटला. नंदिनी, जगातील सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घालतील असं वचन दिलं होतं तुला, पण आज सुख देणं तर बाजूला, पण आहेत ती दुःख देखील दूरच करू शकत नाहीये मी. पूर्णपणे हरलोय ग मी. अभिषेक त्याच्या अश्रूंना आज अजिबात थांबवत नव्हता. आज मला मोकळं व्हायचं आहे व तुझ्या कुशीत रडायचं आहे. उठ ना ग. मेकअप शिवाय कधीच बाहेर न पडणारी तू आज आरशात बघायला सुद्धा तयार नाही. पण काय करू ग आपला अभि? आणि त्याला पुढचं बोलणं शक्य झालं नाही. थोड्या वेळानं स्वतःला सावरून आपल्या अभिला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे मला. काय झालं? त्याला चालता येत नाही, बसता येत नाही म्हणून. पण इतका हुशार आणि तेजस्वी मुलगा आहे आपला. त्याच्यासाठी मला खूप काही करायचं आहे आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतोय. असं म्हणून तो आपल्या जागेवर जाऊन पडला. झोप तर काही लागणार नव्हतीच, पण उगाच वर सुरू असलेल्या पंख्याकडे बघून पडून राहिला. कधी पहाट झाली कळलंच नाही. नंदिनीचा गजर वाजला आणि तिला जाग आली. ती उठलेली पाहून अभिषेक पटकन तिच्याजवळ गेला. कसं वाटतंय तुला नंदिनी? हो ठीक आहे रे. का, काय झालं? रात्री तापाने फणफणत होतीस तू. डॉक्टर येऊन गेले. तुला आराम करायला सांगितलं आहे. तू पड, मी आज सुट्टी टाकतो. अरे कशाला? मी ठीक आहे. आता चल तू आवरून घे, मी डब्याची तयारी करते. नंदिनी निघाली तसं अभिषेकने तिचा हात पकडला. नंदिनी मागे वळली. अभिषेकने तिला मिठीत घेतलं आणि अगदी लहान मुलाप्रमाणे रसाढसा रडू लागला. आज कितीतरी दिवसांनी अभिषेकने तिला मिठीत घेतलं होतं. तिनेही थांबवलं नाही. जगातला सर्व दुःखांचे जणू विसर्जन करत होते ते दोघं. बऱ्याच वेळाने ते त्या प्रेमविळख्यातून बाहेर वळले. अभिषेक, काय झालं रे? नंदिनी, मला माफ कर. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ग. खरंच मला माफ कर. अरे वेडा आहेस का? काही काय बोलतोय? आणि असं काही दिलं म्हणजे? अभिषेक, मातृत्व दिलं आहेस तू मला, तेही एवढं सुंदर. आणि तुझी शपथ, खरंच मी खूप आनंदी आहे या सगळ्यात.
हो, थोडा त्रास होतो, धावपळ होते, माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे, पण आई म्हणून मी माझी जबाबदारी चोख पार पाडते आणि या बाबतीत मी रोज माझीच मला शाबासकी देते. त्याने मला हुरूप येतो. अजून हो, आता थोडं अवघड होतंय मला, कारण अभिचं वजन जास्त आहे. अंघोळ शिसूसाठी उचलून न्यायचं, त्यात बराच वेळात तो जागेवरच शिशू करतो. ते सगळं साफ करणं, हायजीनची काळजी घ्यावी लागते. आता त्याचा अभ्यास घेणंही सुरू केलं आहे आणि शिवाय घरातली कामं बाई ठेवून तिच्यावर पैसे घालवणं तर आता शक्य नाहीये. होतो थोडा त्रास, पण ठीक आहे रे, मला सवय झाली आहे आणि मी या गोष्टी खरंच आनंदाने करते रे. मला अजिबात त्रास वाटत नाही याचा. फक्त खंत आहे की एकाच गोष्टीची कशाची. हुंदकी आवरत अभिषेकने विचारले. मी बायको म्हणून नाही पास होऊ शकलो. आणि ती अभिषेकला बिलगून रडू लागली. असं काही नाही ग नंदिनी, तुझ्यासारखी बायको मिळणं हे माझं नशीब आहे. तू आहेस म्हणून हा गाडा इथवर ओढला आहेस. तुझ्यामुळे मी घराबाहेर पडू शकतो आहे. तुझी सर नाही येऊ शकणार कोणाला. अभिषेक, तुला आठवतंय आपण शेवटची मिठी कधी मारली होती? तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडलेलं तर मला आठवतच नाहीये रे. कामाच्या दबकाळ्यात आपण आपलं विश्व हरवून बसलो आहोत. हो मान्य आहे, पण तरीही आपण कधी भांडलो नाहीत का? कधी त्याची तक्रारही केली नाही. आज तर संसार आहे ना, आणि यात आपण दोघेही पास आहोत. नंदिनीच्या चेहऱ्यावर हास्याची रेष दिसू लागली होती. खरंच रे, नाहीच तक्रार केली आपण ना कधी कुणी. ना कधी तू ना मी. मला तर हे मातृत्व पेलताना आनंदच होत आहे. अभिमुळे तर आई काय असते हे कळलं आहे आज. आपण नेहमी म्हणतो माझ्या आईने माझ्यासाठी एवढं केलं, खूप प्रेम दिलं, पण हे सगळं करण्यासाठी त्या आई पण लागतं, ते तर तिच्या पिल्लानेच ना. पण तरीही नंदिनी, तुला कधी असं वाटलं नाही का की बस झालं आता, नको ही जबाबदारी, नको हा त्रास? खरं सांगू अभिषेक, येतं रे मनात कधी कधी, खोटं का बोलू. पण अभिशिवाय आयुष्य असा विचार जरी आला तरी पुढच्या क्षणी हा प्राण तागावा ही भावना येते. मग अशा वेळी मी नेहमी सिंधुताईंच्या एक कविता ऐकते, वाचते, त्यांचे व्हिडिओज पाहते. लोकांनी टाकली, पण त्या मुक्या जनावरांना तिच्यातल्या आई दिसते. त्यांनी माईंना मातृत्वाचा अनुभव दिला आणि त्यांचं ऋण त्या आज फेडत आहेत. अशाच टाकलेल्या लेकरांना सांभाळून हजारो अनाथ मुलांची आई हो. अभि तर माझा आहे रे. मी वाढवला आहे त्याला माझ्या पोटात. 9 महिने त्याचा होऊन सुद्धा न होणारा स्पर्श अजूनही अनुभवते मी. माझ्यातल्या रागीट, तापट, उद्धट आणि आगाऊ मुलीला एक सहनशील आणि जबाबदार आई केलं आहे त्याने. माझ्यासारख्या मुलींमध्ये एक प्रेमळ, मायाळू आणि वात्सल्य सिंधू आई दडली आहे हे दाखवून दिलं आहे त्याने, आणि याचंच कर्ज मी फेडत आहे. या वात्सल्याचं ऋण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत फेडवायचं आहे मला. एकच मागते फक्त देवाकडे, हे सगळं पेलण्याची ताकद दे मला. बाकी सगळं करायला मी समर्थ आहे. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो नंदिनी. अशी वेळ कुठल्या मुलावर येऊ नये, पण जर आलीस तर त्याला तुझ्यासारख्या आईच्या पोटी जन्म द्यावा. पण या सगळ्यात तुझी साथ जर नसती तर मी हे करू शकले नसते रे. तू जर तुझ्यातला पुरुष जागा केला असता तुझ्या गरजा भागविण्यासाठी, तर मी हा भार सांभाळू शकले नसते. तुझं सामंजस्य, प्रेम, काळजी, सगळ्या कामात मदत करणं हे सगळं होतं म्हणून तर सुरळीत आहे. अभिषेक थोडा हसला आणि त्याने नंदिनीच्या गालावर हात ठेवला. आणि या गोष्टी अजून सुरळीत व्हाव्या यासाठी मी एक निर्णय घेतला आहे नंदिनी. मी माझी नोकरी सोडतोय. काय? हो, एक छोटासा बिझनेस सुरू करतो घरबसल्या, ज्यामुळे मलाही घरात आणि अभिकडे लक्ष देता येईल. आणि हो, हे आपण पार्टनरशिपमध्ये करायचं आहे. म्हणजे बघ, माझ्या कामात तू मला मदत करायची आणि तुझ्या कामात मी तुला. म्हणजे कुणावर जास्त लोड येणारच नाही. अरे पण हो, माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे ते. पैसे ना? ठीक आहे, थोडे मिळतील कमी, पण खरं आयुष्य तर जगता येईल. थोडी हाऊसमाऊस कमी करू, पण आनंदाने राहू. काय म्हणतेस? नंदिनी हसली आणि होकारार्थी मान हलवली. चल मग, आजपासूनच तयारीला लागतो. आपण लवकरच काहीतरी स्वतःचं सुरू करूयात. थोडा रिसर्च करावा लागेल यासाठी, पण एकदा का सगळं झालं की लगेच रिझाईन करतो. चालेल ना? चालेल रे, करूयात सुरू लवकरच. मी आहे तुझ्यासोबत. असं म्हणत त्यांनी शोधाशोध सुरू केली. मग असलेल्या एक्सपिरियन्सचा मेळ खात असलेलं काहीतरी करायचं ठरवले आणि लवकरच वेबसाईट डिझायनिंगचा बिझनेस सुरू केला. नंदिनी ही थोडंफार लक्ष देऊ लागली,
पण एक कानमंत्र त्यांनी उरवला होता की जेवढं झेपेल तेवढंच काम घ्यायचं. आता अभिषेकने नोकरी सोडली होती आणि बिझनेसमध्येच लक्ष देत होता. अभि मोठा होऊ लागला होता. आता थोडा वेळ बसू लागला होता, आधार घेऊन पावलं टाकू लागला होता. त्याला त्याच्या बाबाची गरज होती. सगळ्याच बाबतीत चालणं, बसणं, प्रेम आणि अभिषेक हे सर्व त्याला देत होता. अशीच 10 वर्ष निघून गेली. नंदिनी, अगं आम्ही निघालो आहे. काय करायला गेली आहेस परत तू आत? अरे आले रे बाबा आले. उशीर होतोय ग. कळलं अभि. हे घे हात पुढे कर. हे काय आहे आई? दही साखर. आज तुझा 10वीचा पहिला पेपर. बाप्पांचे आणि महाराजांचे आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. घे. थँक्यू आई. तुमच्या कष्टांचं चीज करणार आहे नक्कीच. बघच तू मस्त पेपर लिहितो. बरं चल नंदिनी, निघतो आम्ही, उशीर होईल. सावकाश जा रे. तिचे हात निरोप घेता घेता थांबले आणि जुन्या आठवणी उजळल्या. ती स्वतःशीच बोलत होती. कसे दिवस गेले कळलंच नाही हो महाराज. अभि 10वीची परीक्षा देतोय. हो, आधाराची गरज आहे त्याला अजूनही, पण तरीही तो स्वतःच्या पायावर उभा आहे. तुमचे आभार कसे मानावे खरंच कळत नाही. जगातील सगळी सुख दिलीत मला. ते म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवालाही देवपण येत नाही. अगदी तसंच आयुष्यात कच्चा खाल्ल्याशिवाय सुखाची ती गोडी काय करणार आहे. आज बहिणाबाईंची कविता आठवते, त्या सुगरणीची. इवलीशी असूनही जशी ती आपल्या पिल्लांच्या काळजापोटी खोपा बांधते, तसंच आपल्या लेकराचं सगळं करण्याचं बळ तिला मला तुम्ही. आज खरंच असे वाटतंय की मी जगातील सगळ्यात श्रीमंत आई आहे. कारण या वात्सल्याचं ऋण आज काही प्रमाणात का होईना पण मी फेडते आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.